4 महिन्याखाली उमेदवार नव्हता. आम्ही नांदेडची लोक सत्तार साहेब, शरदेश बालाजी, ABR कदम, कोळशीकर साहेब, मौलाना हंबर्डे, रापणवाड, नोकर साहेब विनंती केली आम्ही की बाबा तुम्ही साहेब एकमेव तुम्ही उमेदवार होऊ शकता. त्याने आमच्या विनंतीला मान दिला आणि जनतेने साथ दिली. एक सोजळ माणसाला नेत्याला जनतेने उचलून धरलं आणि मोठ्या मोठ्या धनशील सरदार आमचे नेते खासदार वसंतरावजी निवडून आले. आणि आम्हाला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून एक नेता मिळाला, नांदेडला नेता नव्हता. त्यांच्या निवडून आल्यामुळे आणि खासदार तर झाले पण आम्हाला काँग्रेसला जिल्ह्याला एक नेता मिळाला सिनियर. त्याच्यामुळे आम्हाला फार दुःख झालं. आमचा नेता आम्हाला सोडून गेला. असे चांगल्या स्वभावाचा नेता आणि त्यांचा स्वभावानं त्यांना अनेक लोकांनी निवडून दिले, अनेक लोकांनी मतं दिली. त्यात 15 वर्ष सरपंच होते नायगावचे, 6 वर्ष MLC होते, 10 वर्ष आमदार होते, अतिशय बँकेवर चेअरमन होते. जिथं जा तिथं चांगलं काम करायचं आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं त्यांचा गुण होता. आमचं फार काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. एक आम्हाला मिळालेला नेता अचानक त्यांच्या निधनामुळे आम्हाला खूप दुःख झालं. काँग्रेसचं नुकसान झालं ते भरून निघत नाही. तसेच अशा दुःखद प्रसंगी मी काँग्रेसच्या वतीनं, माझ्या वतीनं, माझ्या मित्रांच्या वतीनं एक आमच्या नेत्याला आदरांजली अर्पण करतो. तशी नुकसान त्यांच्या विचाराचं पुढे काम चालू. त्यांनी आम्हाला 6 महिन्यामध्ये घेऊन आम्ही सोबत काम केलं. त्यांनी जे आम्हाला शिकवलं, विचार दिले, सगळ्या सोबत घेऊन जायचे. आम्ही कधी विचारू शकत नाही. त्यांचे विचार घेऊन आम्ही निश्चित काँग्रेसचं काम करू आणि त्यांच्या विचाराचं आदर्श ठेवून आम्ही काँग्रेसचं झालेलं नुकसान भरून काढायचं प्रयत्न करू.